नमस्कार, मी लक्ष्मण कडक महफिलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. तर मंडळी, आज आपल्याकडे पाहुणे आले आहेत ज्यांनी नाटक आणि सिनेमा यामध्ये प्रसिद्धी तर मिळवलेली आहे, परंतु लोकांच्या मनामध्ये सुद्धा प्रेम मिळवलेले आहे. तर मंडळी, स्वागत करूयात अभिनेते दिलीप प्रभावळकर यांचं. नमस्कार दिलीप भाई, आपलं स्वागत करतो आपल्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे कडक महफिल. दिलीप भाई कशा? चांगलं आहे, ओके, मस्त, मजेत ना. तर मला एक प्रश्न होता की म्हणजे एकंदरीत लहानपण आणि शिक्षण, त्यात अभिनयाची रुची, म्हणजे याच्यामध्ये तुम्ही काय सांगाल? कसं तुमचं म्हणजे लहानपण कसं होतं? हां, नाही, मी अगदी सर्वसामान्य कुटुंबामध्ये असेल तसाच मुलगा होतो. मी काही पहिल्यापासून काही फार पराक्रमी कशातरी फार नैपुण्य प्रावीण्य असं दाखव असं नव्हतं माझं. पण माझ्या गमतीचं मी 2-3 गोष्टी गमतीच्या म्हणजे आमच्या कुटुंबामध्ये, फॅमिलीमध्ये आईकडून किंवा वडिलांकडून कोणीच अभिनयाशी संबंधित नव्हतं, अजिबातच नाही. हे माझ्यात कुठून हा एकदम काय किडा आला तो पण माहिती नाही. कारण आणि दुसरं म्हणजे त्याच्यात गंमत अशी की पुढे जे ऍक्टर होतात किंवा काही, तर ते मला असं वाटतं की लहानपणी ते थोडंसं एक धीट असतात, क्वचित कधी आगाऊ असतात असं. तर मी हे म्हणजे नंतर ऍक्टर झालो वगैरे असलो तरी लहानपणी भयंकर, अजूनही बराच संकोचित, लाजाळू आणि वेडस्त होतो अजून. पण त्याच वेळेला लोकांसमोर आपण जावं, लोकांना चकित करावं, अरे हाच आहे का तो, असं लोकांनी म्हणावं, हे पण वाटायचं. म्हणजे असे दोन विरुद्ध याचे हे होते. एकतर म्हणजे काय ते करून दाखव रे असं म्हटलं की भयंकर कॉन्शियस व्हायचं, असं नाही करता यायचं मला. पण तसं पण म्हणजे दोन्ही प्रकार होते लहानपणी माझ्या. आणि मला मी मुंबईचा, पुण्याला नंतर आलो म्हणजे. तर मी राहतो त्या हाऊसिंग कॉलनीमध्ये आमचा गणेशोत्सव व्हायचा. तर गणपती उत्सवामध्ये खूप स्कोप होता, वाव होता, संधी होती आम्हाला. तिकडे बागडायला मिळायचं पुष्कळ. त्याच्यामुळे तिथे काही शारदाश्रम म्हणून जे आहे, सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळीची शारदाश्रम विद्या मंदिरच्या समोर शारदाश्रम सोसायटी, भवानी शंकर दादर. तर तिथे खूप मोठी हाऊसिंग कॉलनी, 135 फॅमिलीची कॉलनी. त्यावेळेला लोक बघायला यायचे, एवढी मोठी कॉलनी, एवढा मोठा सहनिवास. ते तिथल्या सार्वजनिक आमचा गणेशोत्सव असायचा, तिकडे पहिली मी नाटकं म्हणा. पण हे एक काहीतरी करून पाहावं, हे लहानपणापासून मला हे होतं. अभ्यासामुळे म्हणजे अभ्यासाकडे काही दुर्लक्ष नाही झालं मला शेवटपर्यंत. तेच मी म्हणलं की तुमचं एवढं शिक्षण झालं की तुम्ही म्हणजे तुम्ही सायंटिस्ट पण होऊ शकत होता. हो, सायंटिस्ट व्हायचंच माझं ते हे होतं खरं, ध्येय किंवा महत्वाकांक्षा. आणि हे अनेक जे मला छंद होते, आवड म्हणा, छंद म्हणा, त्याच्यामध्ये ऍक्टिंग होती. ऍक्टिंग एकमेव हे नव्हतं मला खेळांची आवड होती, काही थोडं गाण्याची आवड होती. गाणे म्हणजे ऐकायला आवडायची, म्हणायला आवडायची असं. तर मग ते खूप पुढे या छंदाचा व्यवसाय झाला. म्हणजे मग मी एक स्वतः नाटक लिहिलं, प्रोड्यूस केलं, डायरेक्ट केलं, त्या 6 भूमिका केल्या, हसवापसवी. तर त्याला जे हे मिळालं ना, तर त्याच्यानंतर इतक्या लेट मी फुल टाइम ऍक्टर झालो. म्हणजे ते सगळं सायन्सची करिअर बाजूला पडली. तोपर्यंत माझी नोकरी बिक्री होती, एका व्हिडिओ प्रोडक्शन हाऊसमध्ये मी होतो वगैरे असं. तर ते फार पुढे झालं. सुरुवातीला मला असं माझे एक अभ्यास, सायन्सची करिअर असं होतं, ते चुकून मी ऍक्टर झालो. चुकून आले. मला सांगा, नोकरी सोडून अभिनयात फुल टाइम देणं कितपत सोपं होतं किंवा किती अवघड होतं? मी सांगू का गंमत त्याची? आणखीन एक त्याची गंमत सांगायची मला. तुम्ही अलीकडे सांगितलंय, फार ठिकाणी नाही त्याबद्दल बोललो. पण नोकरी सोडून, कारण मला काय झालं, तिथे संशोधन करायला जायचं होतं. तिकडे वेकन्सी नव्हती. ते टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, TIFR म्हणून कुलाब्याला आहे. तर तिकडे जायचं होतं, तिकडे वेकन्सी नव्हती. मी वाट बघितली, मग एका फार्मास्युटिकल कंपनीमध्ये मी नोकरीला लागलो. तर नोकरी लागल्यानंतर मग आता हे कधी करायचं आणि ते कधी करायचं, मग असा प्रश्न पडला मला. पण मी नोकरीत कुठलंही कन्सेशन न घेता, म्हणजे या नाटक, सिनेमा आणि टेलिव्हिजन या तिन्ही याची सुरुवात
फार्मास्युटिकल कंपनी, औषधांची कंपनी होती आणि तिकडे मी क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंटला होतो. म्हणजे ती जबाबदारीची पोस्ट होती. बरोबर. कन्सेशन कुठलेही न घेता की आता उशिरा येतोय, लवकर जातोय, फक्त काय कोट लावून गेलाय असं नाही. तर काही लोक करायचे बँके बिंकेत म्हणजे असं मी ऐकलं. तसं नव्हतं. पण ते करून सुद्धा मी प्रोफेशनल नाटक त्यावेळेला केलं. सूर्याची पिल्ले, चिमणराव सिरियल केली, पहिली सिरियल आम्ही. दूरदर्शन सुरू झाल्यानंतर पहिली सिरियल चिमणराव, एगडा भूताचा सिनेमा केला. हे तिन्ही माध्यमामध्ये सुरुवात केली कन्सेशन न घेता तिथे. पण तुला गंमत सांगायची म्हणजे बहुतेक घरी वडील किंवा आई किंवा वडीलच बहुतेक की मुलाला दम भरतात की हे सगळं हे असे चाळे करू नको, आधी अभ्यासाकडे लक्ष दे. तर माझ्याकडे नेमकं उलट झालं. म्हणजे उलट झालं इन द सेन्स मी नोकरीला लागलो होतो त्यावेळेला. तसा शिकत नव्हतो, नोकरीला लागलो होतो. नोकरी चांगली होती. रायलेसची फार्मास्युटिकल डिव्हिजन अंधेरीला राहायचो मी दादरला. आणि हे सगळं चालू होतं माझं छंद. माझा कुठे राज्य नाट्य स्पर्धेच्या नाटकात काम कर, टेलिव्हिजनवरचे गजरा कार्यक्रम होता त्याच्यामध्ये स्किट स्वतः लिहून कर, असं चालू होतं माझं. ती माझी धावपळ माझे वडील बघायचे. वडील गोदरेज कंपनीत होते. तर एकदा ते मला हाऊस म्हणाले की तुला खूप आवड दिसते याची ॲक्टिंग, तर तू प्रोफेशन का करत नाही, करिअर करत नाही, असं वडिलांनी मला सांगितलं. आणि मी चिडलो वडिलांवर. म्हटलं अहो बाबा काय बोलताय, एवढी माझी चांगली सायन्सची करिअर आहे हे असं, आणि अत्यंत बेभरोशाचं हे फील्ड आहे असं मी त्याला सांगितलं. त्यावेळेला टीव्ही वगैरे नव्हता आले. हे आता जे सिरियल्स वगैरे आहेत त्यावेळेला एकच चॅनल होतं आणि स्पॉन्सर्ड सिरियल नव्हतं. इतके ॲव्हेन्यूज किंवा इतके मार्ग, इतके रस्ते मोकळे झाले नव्हते त्यावेळेला. तर हाऊस पण करायचो आम्ही तिथे काय. तर मी त्यांना म्हटलं, ते मी त्यांना सुचवलं वडिलांना ना की असं कसं करता येईल, हे बेभरोशाच आहे, तुम्ही मला कसं सांगता करिअर कर म्हणून. बरं हरकत नाही. आणि मग मी खरंच जेव्हा प्रोफेशनल ऍक्टर झालो तेव्हा ते बघायला ते नव्हते, पण त्यांनी पुढचं बघितलेलं होतं. असं त्यांना वाटलं की हा बहुतेक पण त्यांनी तुमचे नाटकं पाहिजे, हसवापसवी नाही पाहिजे. पण त्याची मी ती आठवण सांगितली होती. हसवापसवी नाटक नंतर मी फुल टाइम झालो, पण ते बघायला ते नव्हते. पण रिहर्सल पाहिजे. पण आमच्या घरी ट्रायलला अशोक पांगम म्हणून मेकअप पण होता. नंतर मग सुरेश ओटोणेकर, तू नाव ऐकलेशी, सुरेश ओटोणेकर, असे बरेच हे होते. तर ते घरी सुभाष बिर्जे, तर ते घरी हा पांगम यायचा मेकअप करायला. तर 6 रोज मी करायचो ना, तर ते इतक्या लवकर बदल करता येतात का की तो त्यांनी मला कॉन्फिडन्स दिला मेकअप मध्ये, आपण घरी करून बघू माझ्या. आणि मग आमच्या हाऊसिंगच्या घरी तो मेकअप करत होता. त्यावेळेला वडील खूप आजारी होते त्यावेळेला. तर ते त्यांनी क्विक चेंजेस करून मी तो गेटअप करून तो मेकअप करून त्याच्या समोर जाऊन उभा राहायचो. ते बघायचे, झोपलेलं असताना ते हसायचे. मी त्याला 6 रोज तसे दाखवले, पण स्टेजवरच नाही त्याने बघितलं. आणि मग मी हसवापसवीनंतर मग मी फुल टाईम ॲक्टर झालो. पण ते बघायला ते नव्हते. पण त्यांनी हे पुढचं हे आधी म्हणजे असं मी ती गंमत सांगितली. म्हणजे आमच्या घरात विरोध नाही, तर त्याने उलट मला हे केलं की तू हवं तर ती करिअर कर, एवढी सायन्सची करिअर असून असं झालं आमच्या घरात. आणि मग मी फारच उशिरा बायकोला सांगितलं म्हणजे असं मी कर. मग ते फुल टाईम झालं. म्हणजे मी त्यावेळेला हे खूप त्याला यश मिळालं या नाटकाला. तोपर्यंत मग बऱ्यापैकी एस्टॅब्लिश झालो सगळीकडे, नाटक पण, सिनेमा पण, सिरियल पण वगैरे असतं. मग मी सायन्सचे दरवाजे बंद केले. मग फुल टाईम ऍक्टर झालो खूप लेट. अच्छा, म्हणजे याच्यामध्ये तुम्ही सायंटिस्ट झाले माझ्या. हा म्हणजे कदाचित नाही, मला त्यावेळेला तिथे जायचं होतं रिसर्च करायला. पण ते रिसर्च करून इतक्या वर्षानंतर मला खरोखर आता जो आनंद मिळतो, समाधान मिळतं, ते तिकडे मिळालं असतं का नाही सांगता येत. कदाचित खूप सिनियर झाल्यानंतर त्या लोकांना काय आपल्याला हवं तसं ते दिसताना छान दिसतं, संशोधन करतोय, अमुक करतोय. अरे पण तिथे गेल्यानंतर ते काय त्यांचं आतमधलं राजकारण असतं का माहित नाही आपल्याला. इथे कसं आहे, इथे माझ्या मनाप्रमाणे मी रोज घेऊ शकतो. सगळेच कधी कधी फसतात, मी आपलं चॉईस फसतो, तो भाग वेगळा. पण लोकांसमोर येणं, लोकांना आवडणं, तुमची ऍक्टिंग, असं एखादा आयत वेळाला चौकट राजासाठी उभं राहणं,
हो, हा. तात्या विंचू बनून का बनवणं मलाही तो किंवा गांधींचं नॅशनल अवॉर्ड मिळणं हे जे एक आनंद आहे आतला समाधान आहे, नारवाची वाडी. तर हे आनंद हा सायंटिस्ट असताना कसा मिळाला असतो ते आपलं तेवढं पद करत राहिलो त्याच्यामुळे झालं ते योग्य झालं. राजाचा प्रश्न विचारायचा होता की ती ऐन वेळी तुम्ही भूमिका मिळाली तुम्हाला? अरे ती मिळाली किंवा केली म्हणण्यापेक्षा करावी लागली मला. त्या ती प्रोड्युसर स्मिता तळवलकर होती, ते त्यात काम पण करायचे. संजय सुरकर डायरेक्टर होता, माझा आवडता चित्रपट. हो हो. तर त्याच्यामध्ये मी स्मिताच्या नवऱ्याची भूमिका करणार होतो. बँकेत नोकरीला करणारा ऑफिसर आहे तो, अत्यंत प्रॅक्टिकल ज्याला म्हणते, कोरडा, म्हणजे ज्याच्यात काय मिळणार असेल लाभ व्यवहारी, ज्यात काय मिळणार असेल तेच करायचं असा तो असतो. अजिबात पोएटिक नाही, रोमॅन्टिक नाही असं. तो रोल मला दिला होता आधी, तर नंतर दिलीप कुलकर्णी गेला आणि संजय सुरकर्णीचं सगळं झालं होतं माझं. शर्टाची मापं, अशी तलवारकट मिशी, टेम्परेस ग्लासेस वगैरे झालं होतं. आणि आमचं नवरा बायकोचे सीन्स कोल्हापूरला होते, आम्ही मुंबईला. आणि स्मिता तिकडे निर्माती असल्यामुळे तिकडे होती. एकदम तिचा फोन आला की ताबडतोब निघून येऊ. म्हटलं काय झालं, आपले सीन्स आधी घ्यायचेत का, मला तारीख नंतरची दिली. नाही घोटाळा झाला. म्हटलं काय झालं, ते मी जो रोल केला तो आधी परेश रावळ करणार होता, पहिल्यांदाच मराठी. हा, स्मिता म्हणजे काय कोणालाही अप्रोच करायची, तर ती स्मिता म्हणजे तोडायला करेल त्याला, तसा मराठी मला इथं डायलॉग खूप ठेवू नका, त्याला दिला होता. त्यांनी सांगितलं की मी नाही येऊ शकत. आणि मग तो कोल्हापूरला येणार नाही सांगितलं. आणि मग त्यांनी माझ्या नकळत त्यांनी मिटिंग घेतली तिथे, मी मुंबईला, आणि संजय सुरकर डायरेक्टर, हरीश जोशी हा होता, कॅमेरामॅन होता, DOP होता, सुलभा देशपांडे सिनियर खूप, त्यांनी जिने माझ्या आईचं काम केलं. आणि ही निर्माती ॲक्ट्रेस स्मिता, त्यांनी म्हणजे सुलभा म्हणाले की दिलीपच करू शकेल हा रोल. आणि मला न विचारता त्यांनी परत ठरवलं. त्यांना कॉन्फिडन्स होता की हो मी हा आणि मला त्या तयारीला बी आता गांधी काय किंवा हसवा बसली म्हणजे 6 रोज त्याला खूप तयारी केली होती मी. तिकडे तयारी करायला वेळच नव्हता. हा, आणि चौकटाच्या मग मला 2 दिवसात बोलवलं की तू आता ये म्हणून. मी पुण्याहून गेलो. मी त्याला म्हटलं करू काय, तर मी खूप टेन्शन घेणार ऍक्टर आहे, जरी चेहरा दिसलं नाही तर काही लोक असे करतात काय तसं नाही दिसत नाही, मी शांत दिसतो पण असतं टेन्शन आतमध्ये. म्हटलं आता एका सिनेमाची वाट लागणार, माझ्या रोलची वाट लागणार. आणि मला उभं केलं. अरे म्हटलं असं कसं जाईल, तुम्ही करावं, आपण बघूया. मग मी काय करता येईल थोड्या वेळात. मग मी पुण्याला आपली कामायनी म्हणून मतिमंद मुलांची संस्था आहे, तिकडे गेलो. त्याचं लंच टाईम झाला, इकडे काय बघायला मिळालं नाही. काय सायकेट्रिस्टना भेटलो. म्हटलं असं असं त्यांनी लिहिलेलं आहे, अशोक पाटोळे लेखक होतो, की असं तो 6-7 वर्षापर्यंत नॉर्मल मुलगा होता, कैऱ्या काढताना पडला झाडावरून, त्याला लागल्यामुळे त्याला हे आले, ॲबनॉर्मॅलिटी आली. तर असा मुलगा काय करू शकतो काय. तर त्यांनी मला सायन्सचं हे मेडिकल फॅक्ट दिली. पण मेडिकल फॅक्ट्स ठीक आहे, पण ते शेवटी कॅरेक्टर बनवून तिकडे कॅमेरासोबत उभं राहणं माझं काम होतं ना, ते डॉक्टर येणार नव्हते असं. तर ते मी ते अर्धवट तयारी करून मी गेलो पुण्याला तिकडे. आणि मग त्याला म्हटलं अरे बाबा तू मला उभा केल्यास आयतळाला फाशी देतोस, तर निदान सोफा सीन घे पहिल्यांदा. त्याने सोफा घेतला, मला आईने कोंडून ठेवलंय. आणि मी तिला मुलीला ती शाळेत सोडायला जाते खालून, मी पहिला मजा आणि मी तिला हाका मारतो ती वरून. हा पहिला सीन घेतला, खाली कॅमेरा लावला. आणि मग ते तो पहिला सीन घेतला तिला वरती बघत. तर मग त्या आणि त्या रोलला मला महाराष्ट्र स्टेटचं बेस्ट ॲक्टर अवॉर्ड मिळालं, सिनेमाला हे मिळालं. सांगायचं मुद्दा की कसं असतं, काही रोज तुम्ही खूप तयारी करून करता आणि करायला हवेत, काही तुम्हाला पटकन मिळतात. आता गंगाधर टिपरे सिरियल मधली टिपरे आबांची भूमिका किंवा तात्या विंचू किंवा नारबाची वाडी, तर सांगितलं खोटं वाटेल, हे मला पटकन मिळाले रोल्स. म्हणजे मला त्यात एफर्ट काही करायला लागले नाही. पण गांधींसाठी खूप तयारी केली, कारण तो एक तर हिंदी सिनेमा आणि विनोद चोप्रांचा हो ते नंतर विचारतो. आणि हा करायला लागला, त्याच्यामुळे जे केलं ते खूप उत्स्फूर्तपणे केलं. म्हणजे मला असं कधी कधी वाटतं की खूप प्रेशर खाली दडपणाखाली तुमची क्रिएटिव्हिटी, तुमची सर्जनशीलता ही ॲक्टिवेट होते. म्हणजे तुम्हालाही कधी कधी सरप्रायझिंग असतं. म्हणजे तुम्ही आणि मी कसं काय केलं असेल,
हे तुमचे सबकॉन्शियस माइंड मधले हे असाव्यात. किती सहजपणे म्हणजे ते ते मिळालं मला. ते समाव ते थोडंफार मी विचार केला होता पुणे कोल्हापूर टॅक्सी प्रवासात. मी मुंबईहून पुण्याला आलो, पुण्याहून ते थोडं बघितलं इकडे तिकडे, मग कोल्हापूरला गेलो. त्या 4-5 तासामध्ये काय टॅक्सीमध्ये मी काय थोडा एकटाच होतो. आणि ड्रायव्हरचा तो रिअर व्ह्यू मिरर पण फिरवलेला होता ना, तर त्यांनी बघितलं तर हा काय करतोय, चेहरे असं काय करतो, त्याला ड्रायव्हरला वाटलं. तर मी म्हटलं काय ह्याचं, तर मला स्वतःला असं वाटलं की चौकटराजाचा तो नंदू जो आहे त्याच्या बोलण्याचा आणि विचारांच्या गतींचा मेळ जुळणार नाही. मी कधी कधी बोलेल, विचार थांबतील, कधी कधी विचार करेल, बोलणं थांबेल. म्हणून तो आई 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 हे गणा अशोकराव नाव गणा, तो असा चाचरत बोलतो असा. म्हणजे त्याच्यानंतर रफार वगैरे धरतो मारतो असं म्हणत नाही, धयतो मायतो असं म्हणतो, चवड्यावर चालतो. नंतर लिम्स हाताचं कोऑर्डिनेशन नाही, म्हणजे काय त्याला म्हणतात, म्हणजे नॉर्मल मुलाकडे बॉल फेकला तर ते असा झेलतात. तर याला मुलं याला आबाधोबी खेळताना बडवतात. छोटी मुलं असतात त्याला मारतात, खूप मोठा असतो खूप त्याला पाठ शेकते याची. तर पाठ शेकतो वेडावाकडे असा बिवळतो, किंवा बॉल गोळा करताना तो असा सागरगोटे गोळा केल्यासारखं गोळा करतो. तर ती मुलं गंमत सांगायची म्हणजे मुलं जी होती ती भयंकर भासकायला लागली. ते दिलीप काकाने कसं मारायचं, तर ते असं मारा, अरे असं नाही त्याला बडवा तुम्ही, असं संजय सर सांगत होते. त्याला ते होईना. मग त्यांनी एका असिस्टंट डायरेक्टरला एडीला सांगितलं की जरा यानं दाखव कसं. मग त्याने म्हणजे असताना घालून सॉलिड शेकून काढली, असं करा असं त्यांनी सांगितलं. त्याने सॉलिड मला. मग त्या मुलांनी तो सीन केला. सांगायचा मुद्दा की या सगळ्यामध्ये त्याचं ते मतिमंदत्व दिसेल असा प्रयत्न केला. त्याच्या डोळ्यामध्ये एक काय म्हणतात त्याला, न कळल्यास अज्ञान म्हणजे कळत बघतोय पण कळत नाहीये, हे जे एक भिरभिरती नजर आहे, किंवा असं बऱ्याच गोष्टी ठरवून तिकडे आयतळाला केल्या आईच्या वेळी. आणि तुला मी सांगायला नको, तू पण ऍक्टरच आहेस. सिनेमात काय होतं, सिनेमात घेताना ते नाटकासारखं क्रमाने घेत नाही, ते कुठलेही सीन्स पुढे मागे घेतात. आता तुम्ही जर त्यांना सांगितलं की मी आता सीन नंबर 38 घेतला, नंतर 2 घेतला, मग 65 घेतला आणि कुठला 11 घेतला, तर करता करता तुम्हाला समजा काही दिवसांनी मिळालं आता मला बेरिंग मिळालं, आता मला अरे मग आधी काय केलं तुम्ही. म्हणजे ह्याचा अर्थ असा की पहिल्या शॉटच्या आधी तुमच्या डोक्यात तयार पाहिजे कॅरेक्टर, बरोबर ना, असं पाहिजे ना. म्हणजे तुम्ही मला आता फील आला, आता मला आता कळलं कॅरेक्टर कसं आहे, तुमच्या आधीच मग तुम्ही सिनेमा जेव्हा बघतात लोक तेव्हा ते अनिवन वाटेल, ह्यात असा बोलतो, ह्यात असं बोलतो, ह्यात असं नाही वाटत. त्याच्यामुळे मग नाटकासारखं नाही. नाटक कसं होतं, रिहर्सलला तुमचं ते सगळा तो ग्राफ हळूहळू बनतो, तुम्ही विकसित होत जाते, ती भूमिका डेव्हलप होत जाते ना. तसं सिनेमात तुम्हाला स्कोपच नाही करायला. हा असं त्याच्यामुळे तुम्हाला जे काय असेल ते पहिला. आणि ते मला त्या सगळ्या टेन्शन मध्ये इतके काय म्हणा त्याला परिस्थिती येत नाही. हा दिलीप आयतळाला उभा राहतो इतकं काही होते की मी दिसणार कसा हे त्यांनी विचारच केला. मी ते गेल्यानंतर ते म्हणाले अरे हो मग आपण असं करूया. मग त्यांनी मला वीक तिकडे ऍड एजन्सीचा विलास कोडाळकर नावाचा होता, त्याला त्यांनी त्यांच्या ऍड कंपनीत तो मेकअप करायचा, ऍड्स करायचा. त्यांनी वीक त्यांनी मला दिला आणि एका ऑर्थोडोंटिस्टकडे मला हिरडी दिली. हिरडी म्हणजे ॲक्रिलिकची हिरडी केली, ती मी माझे दात खालचे आणि ओठ याच्यामध्ये ठेवायचं म्हणून. बाकी काही मेकअप नाही, ऑलमोस्ट मेकअप नाही, सगळं एक्सप्रेशन चेहऱ्यावर. ती हिरडी वीक एवढंच केलं होतं त्यांनी माझ्यासाठी. आणि मग सगळं बाकीचं ते म्हणाले की एक्सप्रेशन्सनीच तुम्ही हे करा. मग ते तर त्या ॲक्रिलिकची हिरडी असं सांगायचा मुद्दा काय की असे रोल्स वेगवेगळ्या तऱ्हेने केलेले रोल्स आहेत. म्हणजे तयारी करून केले, पटकन मिळाले, करावे लागले त्याच्यामध्ये ते उत्स्फूर्त कधी गेले. असं गांधीचा रोल कसा मिळाला? गांधीचा मिळाला म्हणजे तो गांधीचा मी करणार नव्हतो आधी. त्यांनी मला भेटायला बोलवलं. राजकुमार हिरानी लेखक, दिग्दर्शक, संकलक म्हणजे एडिटर वगैरे सगळं. विधू चोपडा प्रोड्युसर होती, मोठ्या बॅनरची. आणि त्यांनी मला बोलवलं. त्यांनी मध्ये काही रोल्स पाहिले होते हिंदीमध्ये, मराठी नाही. तो आहे नागपूरचा, त्याला मराठी कळतं.
राजकुमार हिरानी. हिरानी. तर तो लेखक दिग्दर्शक. तर त्याच्यामध्ये विद्या बालनच्या आजोबांचा जो ते गांधी फिलॉसॉफीनी हे झालेले आहेत विद्या बालनचे आजोबा. तर त्यांचा एक ओल्ड एज होम आहे घरी, सेकंड इनिंग्स होम म्हणून. तर तिथे एकापेक्षा एक चक्रम म्हातारे सगळे जमलेले असतात. ते त्यांच्यापैकी सर्किट आहे सगळे, ते त्यांना तो सांभाळतो. तर तिकडे जमतात. त्यांच्यापैकी एकाचा रोल जरी मी त्या वयाचा नसलो तरी ते करायचं मला सांगितलं म्हटलं, तर ते तू करशील का काम. तर त्याचा आधी तो सिनेमा हिट झाला होता, मुन्नाभाई एमबीबीएस हा सेकंड. तर मग तो म्हणत की मग म्हटलं मी करीन म्हणून. तर त्यांच्यापैकी एकाचा रोल, त्याच्यामध्ये आत्माराम मेंढे होते, अच्युत पोद्दार होते, याकूब सईद होता, आपल्याला माहित असलेले होते, सगळे सिनियर लोक होते. मी त्या वयाचा नव्हतो, पण ते म्हणाले मी करीन, कारण मी तसे बरेच रोल्स केलेले होते. आणि तिकडे गेला तो माझ्याकडे बघत राहिला. तर तो म्हणा मी हा का बघतो सारखा माझ्याकडे. तर तो मला म्हणाला की लेट मी ट्राय यू फॉर गांधीज रोल. गांधी, मी गांधी. तो म्हणजे आता एक बारीक हाडकुळेपणा सोडला तर बाकी माझ्या चेहऱ्यात गांधीमध्ये नाही असं त्याला वाटलं. मग ते मला मेकअप, आपला मराठीच होता विद्याधर भाटे म्हणून, त्यांनी मेकअप केला 2 दिवसांनी. खूप 3-4 तास मेकअप चालला होता. आणि आता काहीतरी कर, आणि कर म्हणजे काय, मी काय गांधीनं बघितलेलं नाही, असं काय कर असं. मग त्यांनी मला काय करून, आणि मग त्यांनी हँडिकॅपवर शूट केलं. तर मला त्यांनी सांगितलं डीओपीनी की बऱ्याच लोकांना त्यांनी बोलवलं, कारण ती ही फिल्म होती ना, विनोद चोपडाची फिल्म होती. तर खूप लोकांना इंटरेस्ट त्याच्या गांधीचं रोल करण्यामध्ये आहे. तर मी म्हटलं, त्यांनी सांगितलं, मी केलं, विसरून गेलो. तर फोन आला त्यांचा 2 दिवसांनी, पण आम्ही रिझल्ट बघितले हँडिकॅपवर. तर तुमचं हे फार, तर विनोद चोपडांना बोलायचं तुमच्याशी. विनोद चोपडांनी सांगितलं की तुम्ही, कारण तू गांधीचा रोल करणार म्हणून, तूच गांधी. आणि माझ्या पोटात दडपण आलं, म्हणजे पोटात खड्डा पडला माझ्या. कारण आपले बाकीचे रोल मी जे करतो ते काय आपल्याला हवे तसे आपण करू शकतो. गांधींचा रोल मला असे दिसल्यामुळे मी केले, असा उद्धटपणा चालला नाही चालला. मग त्यांनी खूप मला तयारीला काय काय दिलं, पुस्तक दिलं वाचायला, त्यांची ऑडिओ CD दिली, दोन्ही फिल्म दिली वगैरे. तर ते एक टेन्शन होतंच मला त्या करायचं, कारण असं कॅरेक्टर मी कधी केलं नव्हतं. आणि रोज 2 ते 2.5 तास मेकअपला लागायचं रोज. हो, कारण हे कृत्रिम कान होते, रोज वेगळे कान लावायचे, असे कान होते, नाक आर्टिफिशियल होतं. माझा रंग बऱ्यापैकी डार्क करायचं, ब्राउनिश ब्लॅक किंवा ब्लॅकिश ब्राऊन करायचं. कारण त्या संजय दत्ताच्या ह्याच्यातले ते असतात ना केमिकल लोचा, त्याच्यामुळे ते पुतळ्यातले किंवा पोर्ट्रेटमधले गांधी आहे. तर ते डार्क कलरचे करायचं ठरलं. आणि मग रिंकल्स, ते हे ज्या सुरकुत्या होत्या त्या, अरे माझे तो त्याचा आमच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये असिस्टंट असे स्किन ताणून धरायचा, आणि मग हा विद्याधर भट्टे स्प्रे मारायचा, आणि स्प्रे मारला की मग सोडून द्यायचा, आणि मग पफ मारायचा. मग थोड्या वेळाने सगळं जाळी अशी यायची गळ्याकडे, इथे मग असे म्हणजे डार्क हे आणि जाळी. आणि कान, नाक, गोटा त्यांनी ह्यानी हावसेनी सलून मी जाऊ नका मी करतो म्हणाला. आणि मग बस एवढे पुरे करून फार चमन करून टाकला. आणि मग हे कपडे वगैरे, मग जेवढे हात किंवा पाय दिसतील तेवढे ते पण डार्क. आणि ते नंतर मग ते असं इरिटेशन व्हायचं, इचिंग व्हायचं. हो, आणि ते झालं तरी चेहरा प्रसन्न ठेवायला लागायचा गांधीचा. तर ते ऍक्टरचं वेगळं चॅलेंज होतं. पण मी तुम्हाला कितीही जा, तुमच्या आता लगेच शूटिंगला चला नाही बसावा, आणि वेळ 4 तास बसलो व्हॅनिटी व्हॅनमध्ये. बरं तो परत झोपू, तिकडे छान छोटी कॉट होती, झोपू द्यायचा नाही मेकअप म्हणून, सहसा प्लीज कान निघतील म्हणजे हो. ते असा सुरुवात बसून त्याला कॉट नाही असं बसून जायचं मी, ते असा मेकअप करून. आणि मग जेव्हा कधी मेकअप बोलवतील शूटिंगला शॉर्ट लावून माझा अर्थात माझं काहीतरी मला वाटतं 18-20 दिवसात शूटिंग झालं माझं गांधीचं. कारण पण चॅलेंजिंग होतं ते. तर त्यांनी मला असं गेलो तो मी त्या ओल्ड एज होमच्या रोल, विद्या बालनच्या आजोबांच्या ओल्ड एज होमच्या रोलसाठी, आणि गांधीचा रोल घेऊन आलो असं झालं. आणि त्याच्यामध्ये तो माझा म्हणजे सगळ्यात माझ्या करिअरमधला कठीण किंवा
वेळ खाऊ मेकअप आणि हायेस्ट अवॉर्ड नॅशनल अवॉर्ड त्या रोलसाठी मिळाला प्रेसिडेंटच्या असते आपल्या पाटील प्रतिभाताई पाटील पाटील त्यावेळेला प्रेसिडेंट राष्ट्रपती त्यांच्या हस्ते ते हे मिळालं. पण हा एक वेगळा प्रवास होता. पण जर मला विचारलंस की गांधी तुमचं सगळ्यात आव्हानात्मक किंवा चॅलेंजिंग रोल आहे का, नाही, त्याच्यापेक्षा कठीण रोल्स मी स्टेज चॅलेंजिंग रोल खूप वेगवेगळ्या कारणासाठी वेगवेगळे चॅलेंजिंग रोल्स होते. म्हणजे मी तू बघितलं नसेल कशा बघणार तू, मुलांच्या नाटकात मी चेटकी केली होती. आता वैभव मांगले जे करतो ना ती ओरिजिनल चेटकी माझी. वैभव मांगलेंची अलबत्या गलबत्या नाटकात चेटकी केली. माझा जन्म झाला असेल नाही तर ते मतकरींनी जसं मला ह्यांना माझ्यात गांधी दिसला राजा हिराणीला, तसं मतकरीनं माझ्यात चेटकी दिसली. जनरली मला सुद्धा असं वाटतं की माझ्या आधी ती कॅरेक्टर्स त्या व्यक्तिरेखा ती भूमिका डायरेक्टर्सना आधी दिसते. माझ्या चौकट हा करू शकेल संजय सुरकरला किंवा त्या लोकांना वाटलं. गांधी एक आता तुला गंमत सांगतो, तात्या विंचू. आता तात्या विंचूचा रोल जो व्हिलनचा आहे त्याच्या आधी माझा जो एक काय म्हणजे इमेज म्हणशील तर ती अशी भोळ्या भाबड्या माणसाची, चिमणराव अमुक तर बरेच लोक तसे केले त्या टाईपची केलं. आता मला महेश कोठारेने कशाला तात्या विंचू, तात्या विंचू म्हणजे दीपक शिर्के, राहुल सोलापूरकर असे पाहिजेत ना. तो म्हणतो अरे म्हटलं मी कसं तात्या विंचू वाढेल नाही तर तो मला पटकन मिळाला आणि तो फेमस झाला. ओम राम मी म्हणजे काय ओम फट स्वाहा वगैरे तो सगळीकडे. अरे आता गेल्या महिन्यात मी ह्याला गेलो होतो टॉक शो करायला युरोपला. सगळ्या महाराष्ट्र मंडळाची फरमाईश तात्या विंचू आम्हाला दाखवा ते ह्याच्यावर क्लिप तात्या विंचू असं. त्याच्यामुळे ते तो कुठे कुठे पोहोचला महेश कोठारे मार्केटिंग. सांगायचं म्हणजे की डायरेक्टर्सना माझ्या ती कॅरेक्टर दिसतात ही काहीतरी जादू आहे. माझ्या एरवीचा चेहरा माझा बघशील ना ते मलाही जाणीव आहे त्याची की माझा अजिबात ऍक्टरचा चेहरा नाही. माझा पर्सनॅलिटी ऍक्टरची नाही माझी. थोडंच बाहेर सांगितलं की हा ऍक्टर हा हे ऍक्टर आहे असं म्हणतील लोक, पण ते समोर तो चेहरा बदलू शकतो असं. रात्रारंभ त्याबद्दल काय सांगाल? रात्रारंभ म्हणजे असं ना मानसिक संतुलन बिघडलेल्या विषयांवरच्या विषयांची कॅरेक्टर्स माझ्या वाट्याला आली. चौकट राजा एक होतं, एक नातीपोती नावाचं नाटक होतं त्याच्यामध्ये मतिमंद मुलाचा बाप होतो. नंतर हे रात्रारंभामध्ये स्ट्रीट पर्सनॅलिटी किंवा दुभंग व्यक्तिमत्वाचं ते कॅरेक्टर होतं. म्हणजे तो जसं भासाभासीमध्ये 6 अगदी वेगवेगळ्या भूमिका केल्या, 6 वेगळी कॅरेक्टर्स केली, तसे याच्यामध्ये एका माणसाच्या 3 अवस्था केल्या. म्हणजे तो एक खूप कुटुंबवत्सल आणि असा प्रेमळ माणूस आहे, मुलगा सून घरात एका भावना. पण तो रहस्यकथा वाचतो, स्वतः लिहितो काहीतरी आणि तो त्या विश्वात जातो मध्ये त्या वर्ल्डमध्ये जातो आणि इमॅजिन करायला लागतो आणि काहीतरी निमित्त ठरतं. म्हणजे काहीतरी 12चे ठोके अमुक तमुक असं काही मला सगळं नीट आठवत नाही, पण ते तिकडे तो त्या ह्याच्यात जातो आणि तो आजूबाजूची त्या जगातलं त्याला दिसायला लागतं एकदम. म्हणजे तो मुलाला विलन समजतो आणि त्या विलन समजण्याच्या त्याच्या हातून मुलाचा खून होतो. मग त्याला पकडतात, जेलमध्ये टाकतात. त्याच्या ह्या एक कुटुंबवत्सल माणूस प्रेमळ, एक तो सरकलेला आणि मग खुनी, अशी 3 अवस्था होत्या त्या माणसाच्या. तर ते अनेकांनी विचारलं की तुम्ही असं कसं दाखवलं, म्हणजे तुम्ही काय तयारी केली त्या, असं मला विचारलं. आता तू विचारतोस तरी मी परत वगैरे त्याला म्हटलं मी काही तयारी केली नाही, जी तयारी केली ती डायरेक्टरनी केली, त्याने मग सांगितलं तसं मी करत गेलो. हा एक प्रकार आहे परत. म्हणजे तुम्ही ते सांगतात तसं तुम्ही करणं. हो, अजय पणसेकर होता त्यांनीच नंतर तर ते आणखीन त्याला एक जोडका मला एक सुचलं की सांगतो. रात्रारंभ जसं तुला आवडलं आणि वेगळं वाटलं ना तसं ते वेगळं खूप लोक त्या रिव्ह्यूज पण चांगले आले होते. अजय पणसेकरला क्रेडिट आहे, तो लेखक दिग्दर्शक. नासिरुद्दीन शाह आला होता बघायला, त्यांनी बघितला तो रात्रारंभ सिनेमा, तो म्हणाले की बहुत अच्छा बना है फिल्म. आणि मग त्यांनी आज त्याची पाठ थोपटली अजय पणसेकर. म्हणाला कधी हिंदी केलंस तर मला सांग, मी तुझ्याकडे काम केलं. नासिरुद्दीन शहाची पाठ वळल्याबरोबर यांनी सगळी मराठी प्रोजेक्ट बाजूला करून हिंदीच करायला घेतली. हा विसरायच्या आधी
काहीतरी ते एन्काउंटर नावाचा सिनेमा केला, आणि Encounter ज्याच्यामध्ये मध्ये एन्काउंटरमध्ये मी villain केलाय ना? मेन रोल केला नासरुद्दीन शाहनी. मी पुन्हा आवाडे केला, तो हातभट्टी चालवणारा, हातभट्टी चालवणारा. अख्खं गाणं माझ्यावर त्याच्यात. हो, हो. आणि त्याच्यामध्ये मला 2-3 वेळा नॉमिनेशन मिळालं, बेस्ट सपोर्टिंग ऍक्टर. तो खूप नॉमिनेशन मिळालं, अवॉर्ड मिळालं नाही. नाही, पण तो वेगळा तो वेगळा. सांगायचा मुद्दा की रात्रारंभ निमित्त झालं. रात्रारंभ नासरुद्दीन त्याला आवडलं, त्यांनी सांगितलं हिंदी केलं तर मला सांग मी कधी. मग अजय पडसे कधी हिंदीच करायला घेतलं ते एन्काउंटर ते केलं. त्याच्यामध्ये आपली मराठी पण लोक आहेत. रत्ना पाठक शाह होती, कुलभूषण खरबंदा होता, राहुल मेंद्रे होता. आणि चांगली कास्टिंग होती. तर ते एन्काउंटर ते त्यांनी केलं. रात्रारंभमध्ये मग अशी स्प्लिट पर्सनॅलिटी होती त्याची. आणि मग ते अजय पणसेकरनीच तो जरा कठीण आणि कॉम्प्लिकेटेड रोल होता. दीपक शिर्के पूर्ण होता त्याच्यावर. दीपक शिर्के काय नाव त्याचं, रॉकी असं बेटाट घालून वगैरे. मला मी आंधळा असं वाटतं, तो जरा रोल वेगळा होता. तसे माझ्या सुदैवानी लतीनी किंवा नशिबानी मला असे वेगळ्या तऱ्हेचे रोल्स पण करायला मिळाले. आणि करता करता मग आपल्याला कळतं की आपण हा करू शकतोय. आता कॉन्फिडन्स नंतर येतो, म्हणजे करता येतो. हो, किंवा सक्सेसफुली करता आला. पण मला काय वाटतं माहिती आहे का, मी त्याचा विषय निघाला आणि मला आता आठवून सांगतो की तुम्ही आता ही स्वतःच्या पर्सनॅलिटी तुमच्या ती वेगळी भूमिका जेव्हा करतात माझ्या का मला नेहमीची पर्सनॅलिटी खास वैशिष्ट्यपूर्ण नाही. तुला तर माहिती हा कुठलाच ऍक्टर वाटत नाही की न्यूट्रल आहे एरवी की हा इथे अशा काही किडे करत असेल असं वाटत नाही, पण मी करतो हा रोल. ऐक ना, तर ते सांगायचं होतं की असं तुम्ही जेव्हा करता तेव्हा स्टेजवर काय कॅमेरासमोर तेव्हा 3 व्यक्तिमत्व तुमची असतात त्यावेळेला. म्हणजे एक तुमचं स्वतःचं ते तुम्ही विसरू शकत नाही. दुसरं म्हणजे तुम्ही जे व्यक्तिरेखा करताय ती व्यक्तिरेखा तुम्ही तात्पुरती टेम्पररी तुम्ही ती घेता, उचलून घेता तेव्हा ती करता. जेव्हा ती व्यक्तिरेखा आपण आहोत असा आभास निर्माण करता. तुम्ही खरे तसे नसता पण तसे करता. हे 2. आणि तिसरं म्हणजे तुम्ही स्वतःला समोरून बघत असता. म्हणजे असं की आता आबा टिपरे किंवा ह्याच्यामध्ये मी जो चष्मा लावतो जाड, तो 16 ते 18 नंबरचा असतो. तुम्हाला काही दिसत नाही. किंवा तो हसवापुसीचा बघितला असेल तर शेवटचा 89 वर्षाचा म्हातारा मी जे गातो प्रियपा गाणं आहे त्याच्यामुळे तो 18 नंबर चष्मा आहे, त्याचं दिसत नाही. म्हणजे मी दिलीप प्रभावळकर, मी करत असलेली व्यक्तिरेखा आबाजी, त्यातनं मला काही दिसलं नसलं तरी तो चष्मा घालून मी कसा दिसतोय हे मला समोरून दिसत असतं. म्हणजे तुम्ही स्वतःला बघता, जज करता की आता मी हे करून असा दिसतोय. ते समोरून बघणं तुमच्यावर कंट्रोल ठेवतो, तुमच्या अभिव्यक्तीवर, तुमच्या ॲक्टिंगवर. ह्या 3 ह्याचं हे असतं, 3 पर्सनॅलिटी असतं. आता तुम्ही जसे आहात तसा तुमचा रोल असेल तर मग ती 1% कमी होते. मग तुम्ही तसेच तुम्ही करताय. पण हे 2 त्या वेगळ्या व्यक्तिरेखा असतात ना, त्यावेळेला मला स्वतःला असं वाटतं की 3 या अशा हे आहे. त्याच्यामुळे तुम्ही स्वतःला जज करता. म्हणून मला विचारशील तर तुम्ही करताना तुम्ही नेहमी ती भूमिका अलिप्तपणेच करायची असते. म्हणजे तुम्ही त्यात आम्ही घुसलो अंगात ती आले असं नाही होता का. ती म्हणजे ती अलिप्तपणेच तुम्ही करता. म्हणजे तुमचा कंट्रोल राहतो त्याच्या भूमिकेवर. समोरून तुम्ही स्वतःला बघता. लोकांना वाटतं की हा आहे पण तो मी सावधपणे करतो ती भूमिका. हा म्हणजे मला माहित असतं मी भूमिका करतोय, खरं तसं नाही, पण मी भूमिका करतो. मी एक तुमची अनुप जगदाळे दिग्दर्शित झाडाबोपाटा सिनेमा पाहिला. त्याच्यामध्ये म्हणजे एक फक्त हसू यायचं नाही का की ते काय म्हणजे त्याला काहीतरी भानगड खेड्यात गावातली माहिती आहे. आपला हा आहे ना तो जगताप, अरविंद जगताप ना, त्याची स्क्रिप्ट होती अरविंद जगतापची. तो त्या चला हवाई उद्यामधले पत्र लिहायचा ना तो. हो माहिती. सागर कारंडे वाचायचं ती पत्र अरविंद जगताप लिहायचं. अरविंद जगताप लेखक होता आणि माझ्यावर भाऊ कदम होता. त्या ह्याच्यामध्ये मी माझं न्हाव्याचं दुकान असं गावामध्ये, मी भाऊ कदमची दाढी केली मी. म्हणजे दाखवितो, फोटो आहे माझ्याकडे.
कारण तर त्याच्याबरोबर त्याच्याबरोबर त्या ह्याच्यावर बसलोय मी, त्याच्यावर संजय खापरेबरोबर. तर मला दिसत नव्हतं. अरे मी एक तो चष्मा जो घातला होता त्याला म्हटलं अरे मला पाडू नकोस कुठे, मला काही दिसत नाहीये. आणि त्यात भाऊ गाडीचा हो भाऊ होता, भाऊनी थोडी चालवली पण संजय खापरेने म्हणजे जोरात येत होतो असा घेऊन. आणि मला काहीतरी भानगड गावातली माहिती आहे ती माझ्याकडनं काढून घ्यायचं तर कळण्याचे प्रयत्न चालले, असं तो बोबाटा होता. मला गमतीशीर होतं कॅरेक्टर ते, मला आवडलं होतं कॅरेक्टर ते खूप. आता तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये 50 वर्ष झाली, म्हणजे 50 वर्षाच्या वरतीच होऊन गेले असतील असं मला वाटतं. त्या काळाचा अनुभव आणि आत्ताचा अनुभव याच्यामध्ये काय फरक? कुठल्या सिनेमामध्ये नाही, एक म्हणजे त्यातल्या अगदी प्रामाणिकपणे 2 गोष्टी मिळते. मुत्सद्दीगिरीने उत्तर देतो असं नाही. पहिली गोष्ट म्हणजे मी खूप सिनेमा अलीकडे बघत नाही, म्हणजे खरंच बघत नाही. उत्तर द्यायचं नाही म्हणून बघत नाही म्हणून सांगताच नाही, खरंच बघत जास्ती बघितलं जात नाही. एक दुसरा तेवढा अधिकार नाहीये, मी अधिकारवाणी सांगू शकेन. फिल्म मेकिंग हा माझा प्रांत नाही, मी ऍक्टिंग करतो, फिल्म मेकिंग नाही. पण एक साधेपणा खूप होता त्यावेळेला. आणि मला स्वतःला असं वाटतं की आताचे दिग्दर्शक आहेत आणि मी स्वतःला लकी समजतो, कारण नवीन दिग्दर्शकांबरोबर सुद्धा मला या बदललेल्या प्रवाहामध्ये त्यांच्याबरोबर काम करायला मिळालं. मला मी त्यांच्या आयडियाज, त्यांच्या कल्पना, त्यांची एनर्जी, त्यांचा कॉन्फिडन्स हा कुठे कुठे माझ्यापर्यंत पण झिरत. हे नवीन सगळे लोक आहेत नाही, त्यांच्या सगळे आता आपण हे केलं ना तो सुशील गुप्ते होतो, पण आदित्य सरपोतदार असतील आणि कोणी बरेच लोक आहेत नवीन आलेले ते, तर त्यांच्या ह्याच्यामध्ये त्यांची नवीन एनर्जी, नवीन आयडियाज त्यांनी खूप बघितलेलं असतं वगैरे. टेक्निकली आत्ता हा जास्ती चांगला झाला सिनेमा आता अलीकडचा. हां, पण पूर्वी मला स्वतःला असं वाटतं की जास्ती स्क्रिप्टला, संगीताला एक जास्ती थोडा हे होतं असं मला वाटतं, महत्त्व होतं. मी जे थोडेफार सिनेमे केले, कारण मी एका वेळेला अनेक गोष्टीत हे होतं ना, तर मी खूप सिनेमे नाही केले. सिनेमा, नाटक, टेलिव्हिजन, लेखन सगळंच चालू होतं, त्याच्यामुळे मग खूप नाही केले. पण तरी मला असं वाटतं की टेक्निकली खूप आताची तांत्रिक अंग जास्ती चांगली झाली, अधिक बोल्ड, अधिक धीटपणे विषय हाताळले जातात. हो खूपच हो. पण नागराज मंजुळेचे वगैरे विषय वगैरे काही वर्षांपूर्वी असे येऊ शकले नसते. त्यांनी जे आले खूप मला खूपच आवडले. आता तुम्ही फॅन्ड्री बनवला जात असताना मला कळलं होतं की ही मूवी खूप चांगली बनवतोय तो. कोण? नागराज मंजुळे. माहीत नव्हतं नाव नागराज. हां, गंमत सांगायची तुला. आता बघा एकात नाही एक गोष्टी आठवत जावं. बोक्या सातबंडी म्हणून मी लिहिलेलं मुलांसाठी पुस्तक आहे, त्याची बराच त्याला खप आहे खूप. तर त्याच्यावर सिनेमा आला. राज पेंडुरकर डायरेक्टर होते. त्याला असिस्ट करायला कोण होते? नागराज मंजुळे आणि गार्गी कुलकर्णी, हे दोघे जण त्याला असिस्ट करायला. इथे पुण्यात शूटिंग झालं. विश्व काय कुठलं विश्व, तर तिथे त्या मोठं हे आहे, कॉम्प्लेक्स आहे, तर तिकडे शूटिंग झालं आमचं. तर नागराज मंजुळे मग हा बिझी असला की नागराज मंजुळे सर शॉर्ट तयार जाऊया, तू अरे हळू बोलायचा अजून आठवतो. मग मला म्हणाला की एकदा म्हणाला की मी कविता केल्या तुम्हाला मी वाचायला. बरं. मग एकदा म्हणाला की मी एक शॉर्ट फिल्म केली, पिस्तुल्या नावाची, पिस्तुल्या नावाची शॉर्ट फिल्म केली आहे, तर ती तुम्हाला काही सवय तुम्हाला. आणि तो सिनेमा संपला. सिनेमा म्हणजे शूटिंग झालं, रिलीज झाला. बोक्या सातबंडेचं नाव, संजय नार्वेकरच्या मुलांनी काम केलं मेन रोल. तर आणि पिस्तुल्याला नॅशनल अवॉर्ड मिळालं. तर त्या सुमाराला मला एक दोघांनी सांगितलं की हा नागराज मंजुळे जो आहे तो हळू बोलतो, कमी बोलतो वगैरे, त्याची एक फॅन्ड्री नावाची फिल्म तो करतोय, ती आंतरराष्ट्रीय दर्जाची फिल्म म्हणून. आणि मग त्याला फेरट नंतर आलं. तर सांगायचा मुद्दा की मला अशी माझी वेट तो एडी होता. हो. आणि त्याने सांगितलं पिस्तुल्या, तो मी पिस्तुल्या बघा, मी आता शॉर्ट फिल्म केली आहे वगैरे.
मग आता ते पावसाचं निबंध वगैरे ते नंतर आलं सगळं. तो तसं सांगायचा मुद्दा की ही सगळी मंडळी आता आलेली आहेत, नव्या आयडिया, नवे विषय, नवा आशय अधिक धीटपणे मांडतात. हे पूर्वी नव्हतं. पूर्वी तर आता त्यांना अधिक कॉन्फिडन्स आला आहे आत्ताच्या. आणि मी लकी समजतो, कारण मला यांच्यावर काम करायला मिळतं. हे नागराजबरोबर नाही केलं, पण म्हणजे नवीन जे लोक आहेत सगळे, आता तो त्याच्यावर काम, असे वेगवेगळे आयडिया असतील लोक आहेत ना. म्हणजे आता ऋषिकेश गुप्ते असेल किंवा पुष्कळ आदित्य सरपोतदार, फास्टर पेणी त्याच्याकडे गेलं, नारबाची वडी त्याच्याकडे गेलं. हे सगळे नवीन लोक आहेत. त्यांना पण माझ्यावर कम्फर्टेबल वाटतं. ह्याला कसं ह्याला कसं सांगायचं असं नाही वाटत. कम्फर्टेबल म्हणजे ते सांगू शकतात मला. तुम्ही एवढी पुस्तकं लिहिली तर म्हणजे कथानक लिहिताना म्हणजे कोणत्या गोष्टीची काळजी घेता? म्हणजे नाही, माझं काय झालंय, ती पुस्तकं झाली 30 झाली आता. ती बहुतेक पुस्तकं झाली ना, ती काही त्यातली मी जसं म्हणतो की जसं डायरेक्टरला माझ्यात कॅरेक्टर दिसतं ना, तसं संपादक प्रकाशकांना माझ्यात लेखक दिसतो. तर ते मला कॉलम लिहायला माझ्या मागे लागतात. की तुम्हाला ती दृष्टी आहे विनोदाची. तर मला नेहमीच वाटतं, मी नेहमी सांगतो की जसं संगीताचा कान असतो तशी विसंगती किंवा विनोद टिपण्याची दृष्टी असते. आपोआप ऑब्झर्व केलं जातं. तर ते लेखनामध्ये येतं. तर माझं दोन्ही एकाच वेळेला सुरू झालं. तर सांगायचं होतं की हे असे मला माझ्याकडनं, आता निखिल वागडेने माझ्याकडनं गुगली मिळवून घेतलं. गुगली नावाचं एक माझं सदर होतं. तर ज्या वेळेला ते षटकार, संदीप पाटील जो क्रिकेटर, तो संपादक होता आणि प्रकाशक निखिल वागडे होता. तर त्याच्यामध्ये गुगली नावाचा कॉलम लिहायचो. स्तंभ असायचा, सदर कलम प्रत्येक वेळेला. त्याच्यात सगळं क्रिकेटर्सची खूप स्तुती असायची. क्रिकेटविषयी का, माझा एकच कॉलम असा होता की मी यांची खेचायचो, यांना यांची टोप्या उडवायचो, चिमटे काढायचे यांना. तो प्रचंड पॉप्युलर झाला. आणि मग त्याचं पुस्तक झालं. आणि त्या पुस्तकाला माझं म्हणजे साहित्याचा पहिला पुरस्कार गुगलीला मिळाला. गुगली पुस्तकाचं नाव गुगली कॉलमचं नाव. तर ते मला लिहायला सांगितलं त्यांनी. असं ते म्हटलं, अरे मला नाही लिहितं असं रेग्युलरली. हो, एकदा लोकसत्ताची संपादक घरी आले माझ्या. मला म्हणाले की एक तुम्ही नाव म्हटलं नाही, मला सगळे नाटक आणि सिनेमे चालू आहे, मला ते कॉलम आठवड्याच्या आठवड्याला लिहिणं जमणार नाही. रविवारच्या लोकसत्तेत तुम्ही लिहा, लोकरंग बोलवून. येता एवढे ती घरीच आली सांगायला. एवढा मोठा माणूस घरी येतो, डॉक्टर अरुण निकेत. म्हटलं असं काय, मी हो, ते जसं चौकट राजाला हो म्हणावं लागलं तसं इथे पण हो म्हणावं लागेल. नाही मी नाही करणार, मला नाही असं नाही म्हणू शकलो. काय करावं. मग मी एक कुटुंब निर्माण केलं, कन्सिव्ह केलं. कुटुंब 3 पिढ्यातली 5 माणसं. कुटुंब प्रमुख शेखर, त्याची बायको श्यामला, कॉलेज जाणारी मुलगी शलाका, कॉलेजनं बाहेर पडणारा मुलगा शिर्या, त्याचे वडील गंगाधर टिपरे, आबा. हे कुटुंब तयार केलं. आणि प्रत्येक रविवारी त्या कुटुंबातल्या एका माणसाची डायरी यायची. डायरी म्हणजे आजूबाजूला काय घडतं, त्या घडणाऱ्या याच्यामध्ये टिपिकल मध्यमवर्गीय माणसाचं भाष्य होतं, पण गमतीशीर होतं, विनोदी होतं सगळं. तर त्यामध्ये एका दिवशी आबांचीच डायरी, पुढल्या रविवारी श्यामला, त्याच्यानंतर शलाका, शिर्या वगैरे वगैरे. आणि ते त्याचं पुस्तक झालं. पुण्यातले प्रकाशक होते, ते केदार शिंदेच्या हातात पडलं. केदार शिंदे म्हणाला की हो, हे सिरियलचं मटेरियल आहे. म्हटलं वेडा आहेस का, ही डायरीतली पान आहे, सिरियल कशी होईल. पुन्हा मी बांधतो तेच, पण ते ॲक्टर असल्यामुळे त्याला ते आपोआप असं दृश्यात्मकता त्याला आली. म्हणजे प्रसंग मला घडताना दिसले ते मी लिहिले. तर तो म्हटलं अरे असं कसं आहे, ते डायरेक्टली पान आहे. नाही मी याचं सिरियल करू का, कर म्हटलं. तर आबांचा रोल तुम्ही करा. म्हटलं मी नाही करणार, मला वेळ नाही करा, मी तुमचं ॲडजस्ट करतो. केदार शिंदेला त्या सिरियल दिसली, तर सिरियल झाली, ती पॉप्युलर झाली. मस्त. आमचं सत्कार वगैरे झालं तर आम्हाला सांगितलं मी. आणि आबा टिपरे फेमस झाले. आबा टिपरे आणि ते सगळं कौटुंबिक वातावरण तिथलं सगळं. एकाने आमच्या सत्कारच्या वेळेला फार एका मुलीने चांगलं भाषण केलं होतं. ती म्हणाली की समाजामध्ये घडणाऱ्या गोष्टी कलाकृतींमध्ये प्रतिबिंबित होतात, समाजात घडतात ते याच्यात प्रतिबिंबित होतात. टिपरेसारख्या मालिकांचं प्रतिबिंब जर समाजात पडलं तर आम्हाला आवडेल, असं तिने सांगितलं. मी इतकंच एक कुटुंब एकमेकाला, आता तो शिर्या आजोबांच्या मांडीवर लोळतो, विकास कदम
तो खांद्यावर हात टाकतो माझ्या म्हणजे आबांच्या, किंवा श्यामाला वडिलांची करणारी एवढी सेवा सासऱ्याची करते, म्हणजे काळजी घेते. हे सगळं वातावरण त्यांना फार गमतीशीर वाटलं सगळ्या लोकांना, आणि लोकांना खूप त्यातला साधेपणा खूप आवडला. तर ते पुन्हा मी सांगतो तसं ते कॉलम माझ्याकडे लिहिले गेले, तर पुस्तकावर ते हे आलं. अस्वापसी मी माझ्यातल्या ॲक्टरसाठी माझ्या लेखकांनी लिहिलेलं स्क्रिप्ट आहे. अस्वापसी 6 रोज मला करायचं, ते 6 रोज लिहिले, मग त्यांना जोडताच येईना मला. आता हे कसं जोडायचं, मी असं नाटक लिहिलं तरी लिहिलं आणि ते सक्सेसफुल झालं. चुगुल द्यावी गावी, तर तसंच झालं. चुगुल द्यावी गावी पण आधी एक छोटी नाटिका होती, जिव्हाळ्या अंगात आलं होतं, मग त्याचं मी नाटक केलं. मग त्याची सिरियल आली. असं म्हणजे ते मला वाटतं समांतर ते लेखक आणि नट एक चालू होतं. म्हणजे आता 50 वर्ष झाली, तर प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उतार येतातच, म्हणजे नाही का. तर तुमच्या आयुष्यात काय असे चढ उतार किंवा चांगले अनुभव किंवा वाईट अनुभव तसं नाही आले मला. म्हणजे ते आता काही वेळेला नाटकात नाही होत, पण सिनेमात वाटतं की हा रोल उगाच घेतला, तर कुठला विचारू नको सर, परत ते जो नसता केलं तरी चाललं असतं असं वाटतं कधी कधी. बरीच टाकतात, ओळखीचा असतो, नाही म्हणवत नाही. आणि हे काय केलं म्हणजे मला नंतर मग मुलगा माझा किंवा आणि कोण सांगतं बाबा हे कशाला घेतलं, तर काय ते आधी नाही कळत, आणि सिनेमाचं तर नाहीच कळत तसं. ते पण ते चढ उतार नाही म्हणता येणार. आणि हां म्हणजे ते चढ म्हणजे हे म्हणजे मला स्वतःला वाटतं की मी तसं थोडंसं नशिबान समजतं की या 3 वेगवेगळ्या फील्ड्समध्ये मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. संगीत नाटक अकादमी पुरस्कार नाटकातल्या कॉन्ट्रीब्युशनसाठी, गांधींच्या रोलसाठी फिल्ममध्ये मिळाला, आणि साहित्य अकादमी पुरस्कार बोक्या सापडल्यासाठी मिळाला. तर हे 3 वेगळ्या फील्ड्समधले पुरस्कार हे हा तू चढ उतार म्हणतो, हा चढ आहे. उतार नाही सुरू व्हायचं अजून. नाही सुरू कसं होणार. पण उतार म्हणजे काय, काम करणं थांबवणं मी उतार आहे की यशस्वी न होणं उतार आहे माहिती नाही मला. ते तसे धक्के खूप नाही बसले मला, नाही आता आठवायला लागले किंवा असं नाही नाहीच म्हणजे नाही. कोणीतरी फार मोठं फसवलं असं नाही झालं. बरं, गाणं ऐकायला आवडतं की गायला आवडतं? अरे गाणं म्हणजे मी एक तर मला सॉफ्ट कॉर्नर आहे हिंदी फिल्म गाण्यांचं. प्रचंड वेडा होतो मी आणि अजूनही आहे वेळ. पण ते गोल्डन इरा ऑफ 1950 to 70 शंकर जयकिशन, SD बर्मन, RD बर्मन, OP नय्यर, सज्जाद, गुलाम मोहम्मद, C रामचंद्र, वसंत देसाई, सलील चौधरी, हेमंत कुमार हे म्युझिक डायरेक्टर यांनी म्युझिक दिलेली आणि संगीत दिलेली गाणी मला प्रचंड आवडतात. आता तुला सांगितलं तर तू हे करशील की काय, तर पुष्कळ मला असं वाटतं की या कला एकमेकात गुंतलेल्या असतात. पुष्कळ या कलांचा, आता या गाण्याच्या मूळचा, त्या गाण्यातल्या त्या लता मंगेशकरची गाणं समजा असेल, त्याच्या गाण्यातल्या एक आर्तता ज्याला म्हणता येईल की एक त्यातली एक जादू त्या गाण्यातली ती तुम्हाला स्पर्श करते, मला करते स्पर्श. आणि कधी कधी तुम्ही करत असलेल्या आणि कोडं न उलगडलेल्या एखाद्या कॅरेक्टरचा मूड तुम्हाला त्या गाण्याच्या स्वरांमुळे मिळतो, असं मला मिळालेलं आहे. कसं करू मग एकदम त्याच्यात ते गाणं एखादं अनुराग असेल फिल्ममधलं पंडित रविशंकरनी म्युझिक दिलेलं आहे. हाय रे वो दिन क्यों ना आए, दादा मिश्रचं गाणं पंडित रविशंकरनी चाल दिली. तर त्या गाण्याने मला एका कॅरेक्टरचं मी करत होतो, तर त्या गाण्याने मला एक सडनली तो मूड मिळाला त्या गाण्याचा. हे या माणसाची ट्रॅजेडी आहे, तो ट्रॅजिक रोल होता. घर तिघांचं हवं नावाचं नाटक होतं. आवडतं गाणं कोणतं? हां, अरे ते वेगवेगळ्या संगीतकारांची आणि वेगवेगळ्या प्रहरी किंवा वेगवेगळ्या मूडमध्ये तुम्हाला स्पर्श करणारी गाणी आहेत. नाही, एक सांगा. एकच गाणं कठीण आहे का सांगणं. शंकर जयकिशनची मला खूप आवड. आणि गंमत म्हणजे मी बऱ्यापैकी माउथ ऑर्गन वाजवायचो. इथे वाजवून दाखवा म्हणून काही मी आणलंच नाही. माउथ ऑर्गन बऱ्यापैकी वाजवायचो. आणि गंमत म्हणजे माउथ ऑर्गन मी
लाईव्ह पुन्हा डायरेक्टच धरलं मला आणि लाईव्ह स्टेजवर वाजवले, लाईव्ह नाटकात. विजय तेंडुलकरांच्या लोभ नसावा ही विनंतीमध्ये, मतकरींच्या प्रेम कहाणीमध्ये आणि अलीकडे विजय केंकरेंनी डायरेक्ट केलेल्या आणि डॉक्टर पणशेकरांनी लिहिलेले वा गुरुमध्ये. हां, तर तो मला विजय म्हणाला की तुम्ही वाजवा. अरे म्हटलं मावतोर कधी वाजवायचं, त्याच्यामध्ये काय माझं ते काय गुणदर्शन आहे काय? नाही वाजवा. तर त्यात अतुल परचुरे म्हणतो की आमचे प्रोफेसर म्हणे की हे खूप जॉली, हे आम्हाला पिकनिकला घेऊन जायचे आणि आमच्या गाणी म्हणायचे, मावतोरून वाजवायचे. मग त्या फ्लॅशबॅकमध्ये मी तिथे ते अनाडीमधलं गाणं वाजवलं आहे त्याला. तर मी अशोक पत्कीने विचारलं, म्युझिक डायरेक्टर, म्हटलं हो त्या गाण्याशी काय नाटकाशी काय संबंध नाही त्या गाण्याचा, तर मी किती वेळ वाजवू की जे आउट ऑफ कॉन्टेक्स्ट वाटणार नाही, असंबद्ध वाटणार नाही. हे काय सुरू झालं, काय ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम आहे का, असं लोकांना वाटण्याचं किती करू. ते म्हणाले 40 सेकंद वाजवा. मी 40 सेकंद अनाडीमधलं गाणं वाजवायचं. पण माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही गाता पण छान. नाही मी गात नाही, ते परत ते गुणगुणता. नाही ते परत तेच झालं. मी गाणं शिकलो नाहीये, पण हे जे अनेक माझे मी जे छंद होते ना, अभिनयासारखं गाणं छंद होता, ते मी गाऊन घेतलं स्वतः. चौकट राजा म्हटलं असा कसा मी वेगळा माझ्या आवाजात आहे, असा कसा वेगळा. किंवा ते अस्वापसीमध्ये प्रिय पहा गाणं म्हणतो, ते म्हाताऱ्याच्या आवाजात म्हणतो प्रिय पहा गाणं. तर ते गाऊन घेतलं मी. म्हणजे मला आनंद मोडक म्हणाला की तू चौकट राजा ते नंदूच्या आवाजात गा, नंदूच्या स्टाईलनी गा. हां, म्हणजे एक रिदम चुकून असा कसा मी वेगळा. तर ते जे आहे ना आपल्या प्रेक्षकांसाठी काय गाणं 2 ओळी फक्त. अरे नाही, फक्त 2 ओळी. मला त्या गाण्याच्या आता मला 4 आठवड्यात म्हणता येणार. मी सांगतो ना, ला 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 ला. आता आपल्या प्रेक्षकांसाठी पट्ट्यामधले काय राजे आम्ही, काय वेगळा काय असा कसा वेगळा. खरंच तुम्ही वेगळ्या, खरंच तुम्ही वेगळ्या. ऍक्टर न वाटणार ऍक्टर. दिलीप भैया, आपण आता रॅपिड फायरकडे वळूयात जरा. येस, हां, लगेच उत्तर द्यायचं आहे आपण. हां, आवडती भूमिका म्हणजे नाटक किंवा सिनेमामधली? अरे ते खरं सांगू का, वेगवेगळ्या कारणासाठी मला वेगवेगळ्या भूमिका आवडतात. आता म्हणजे मी म्हटलं त्याप्रमाणे मुलांचं मनोरंजन केलं आणि कम्युनिकेशनचा संवाद साधण्याचा प्रेक्षकांशी अनुभवाला म्हणून चिटकी आवडते. आयत्या वेळेला करून निभावून नेलं आणि मला बेस्ट ॲक्टर मिळाला म्हणून चौकट आवडतो. नॅशनल लेवलला कौतुक झालं म्हणून गांधी आवडतं. त्याच्यामुळे असे वेगवेगळ्या आणि हसवापसवीमधलं माझा आवडते कॅरेक्टर म्हणजे शेवटचं कृष्णराव हेरमकर, 89 वर्षांचे. अशी वेगवेगळ्या कारणासाठी वेगवेगळ्या भूमिका आवडतात. एकच सांगणं जर कठीण आहे. तरी पण मग असं हसवापसी मधलंच म्हणायचं शेवटचं कॅरेक्टर आबाटिप्या मी लिहिलेलं आणि मी करतो म्हणून ते आवडतं मला. ते खूप सोपं गेलं मला. आवडते दिग्दर्शक ते पुन्हा ते वेगवेगळ्या फील्डमधले वेगवेगळे. सध्याचा डायरेक्टर मला तो आवडत आहे, विजय केंकरे. पत्रापत्री करतो. बरं, आवडते लेखक? आवडते लेखक 3 आहेत. म्हणजे विजय तेंडुलकर, पु ल देशपांडे आणि जयवंत दळवी. त्यांचा मला खूप अनुभव त्यांच्या कलाकृती करताना आला, मला वेगळा अनुभव आला. आणि मतकरी, रत्नाकर मतकरी. आवडते कलाकार? आवडते कलाकार माझ्याबरोबर काम करणारे खूप कलाकार मला आवडतात. कारण मोहन जोशी, विक्रम गोखले, हो त्यांनी माझ्याबरोबर काम केलं. अशोक सराफ, कारण मी जेव्हा काम केलं अशोक सराफ बरोबर एकडा भूतासामध्ये, तो ऑलरेडी स्टार होता. मी माझा पहिला सिनेमा होता. तुमचा पहिला सिनेमा तो? आणि ते एकदम काम बसणं वगैरे सुपरस्टार होती. मी नाटकातला अशोक तळा स्टार होता. खूप चांगला सहकलाकार. आवडता सिनेमा? आवडता सिनेमा मी केलेला की हो तुम्ही केलेला किंवा तुम्ही पाहिलेले सिनेमे दुसऱ्यांचे पाहिलेले म्हणजे मला चार्ली चॅप्लिनचे सगळे सिनेमे आवडतात. मी ते परत पाहतो. आणि मी केलेला आयत्या मी तो निभावून नेऊ शकेल परत चौकट राहायचं. म्हणजे की आयत्या करून सक्सेसफुल करू शकलो. म्हणजे हा प्रश्न विचारणं चुकीचं आहे तसं पाहिलं तर, पण रॅपिड फायर म्हणून विचारतोय
कलाकारांनी रिटायर कधी व्हावं? लोकांनी का झाला तसं विचारावं, कधी होणार असं विचारू नये. हा, लोकांनी हे विचारलं पाहिजे. हा, म्हणजे आज लोक अरे का, म्हणजे हा, कारण पीपल शुड आस्क यू व्हाय अँड नॉट वेन. हा, कारण ते माझं ना 2-3 बाबतीत तसंच आहे. टिपरेंची सिरियल असो, वासोवासी असो, की ते लोकांनी विचारलं की लोक का बंद असताना केली? बंद केली. हा, की तसं का बंद केली? अच्छा अच्छा. अरे आता नको रे काम करू असं लोकांनी म्हणायच्या आधी. हे अतृप्त इच्छा, अतृप्त इच्छा. असा एखादा स्वतःलाच स्वतःची परीक्षा पाहणारा रोल मिळावा, की ज्याची प्रोसेस, की जी प्रक्रिया जी आहे ती खूप आव्हानात्मक आहे. म्हणजे प्रक्रिया म्हणजे तो रोल घडण्याची, ती भूमिका, व्यक्तिरेखा घडण्याची प्रक्रिया सगळी ती खूप तुम्हाला आव्हान देते. करताना खूप श्रम करावे लागतात, आव्हान देते आणि केल्यानंतर समाधान आणि आनंद देते. अशी भूमिका मिळावी. म्हणजे अजूनही समाधान नाही झाले? नाही, म्हणजे परिपूर्ण एखादी भूमिका मिळावी अशी की ती दुसरं म्हणजे ती तुम्हालाही स्वतःला चकित करेल. आणि हे कसं काय मी केलं? तुमच्यातलं असं काहीतरी एखादा काय त्याला म्हणतात टॅप न केलेला एखादा तुमच्या मनातला क्रिएटिव्हिटीचा भाग असेल, तो त्या व्यक्तिरेखेद्वारे बाहेर पडेल. मी तुमच्या क्रिएटिव्हिटीचा एखादा अनटॅप्ड भाग असेल की ते तुम्हाला अजून जाणवलेलं नाही आणि ते अचानकपणे ती भूमिका करताना ते वरती आलं. असं झालेलं आहे की पुष्कळाला आयतळाला तुम्ही केलेल्या भूमिकेमध्ये लवकरच तयारी न करता तुम्ही केलेल्या एखादी भूमिका असेल, लवकरच ही इच्छा तुमची पूर्ण व्हावी. कलाकार म्हणून 50 वर्ष एका वाक्यात प्रवास. मला वाटतं माझा हा प्रवास आहे तो खूप एकाच वेळेला आनंद, समाधान देणारा, अस्वस्थ करणारा, खूप एक्साइटिंग आणि थ्रिलिंग झाला. ह्याचं कारण तेच वाक्य चालू करतो. तुम्ही एकाच वेळेला लोकांच्या भावनांना एक हात घालू शकता, एकाच वेळेला त्यांना हसवू शकता, रडवू शकता. हे दोन्ही अनुभव मला आले. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा कलाकार म्हणून खूप वेगळा अनुभव देणारा हा प्रवास आहे. पण तुमचं ते हिडन टॅलेंट जे अजून कुणालाही माहित नाही, आता ते शोधायला लागेल मला पण. कारण एक असे बरेच ते सगळ्याचा उपयोग करून घेतला मी. म्हणजे असं किंवा नाही पण जे लोकांना माहिती नाही असं नाही करत मी. तसं मग जसं सांगितलं की मी माउथ ऑर्गन वाजवायचं पण ते आता ते आलं पाहिजे. एखादा कलाकार ज्याच्यासोबत तुमचं काम करायला म्हणजे तुम्हाला आवडेल किंवा म्हणजे आवडलाच, हे सगळेच माझ्या आवडीचे सहकलाकार. आता माझ्याबरोबर सहकलाकार माझा विजय केंकरे, डायरेक्टर आहे, तो सहकलाकार पण तुम्ही नाटक पत्रापत्रिका करतोय. तर ते लेखक नट आणि दिग्दर्शक नट असे आम्ही दोघे स्टेजवर आहोत. अतरंगी फॅनचा किस्सा एखादा आहे का? अतरंगी फॅनचा किस्सा. अतरंगी फॅन की असं बरेच फॅन भेटतात आपल्याला, त्यातला एखादा किस्सा अतरंगी असा असं नाही. अरे आता सगळे भेटतात, खूप भेटतात. एकदा मला आठवते की ते याला ना हास्वापसवी नाटकात मी एक नाना कोंबडीवाला म्हणून करायचं. तर कम्प्लीट असा हे करून. तर ते नाटक संपल्यानंतर एक जण आले, ते म्हणाले की तुम्ही आमच्या एक समारंभाला या, बक्षीस समारंभ आहे आणि तुमच्या हस्ते बक्षीस तुम्ही द्यायचे, तुम्ही नाना कोंबडीवाला बनून या. तू मागेच लागला, तू म्हणे तुमचं ते सगळं मी घेतो बरोबर कवडीवर. अरे पण असं कसं करते ते एक हास्वापसी मध्ये 6 पैकी 1 कॅरेक्टर बनवून तुम्ही बक्षीस वाटा असं सांगायला लागला. म्हटलं त्याला विचार, मी त्याला सिरियसली विचारलं, म्हटलं का मी तेच का मी तुमचे सगळे जमलेले लोक सगळ्यांचे दात पुढे आहेत का? तर त्याला असं विचारले मी. तो तसं नाही, मग तो आम्हाला ते कॅरेक्टर खूप आवडलं. पण असे अतरंगी असतात तुम्ही काहीतरी. आता हा काय असतो असं येतात. दिलीप भैया
धन्यवाद तुमचं. म्हणजे जेवढे आभार मानाल तेवढे कमीच आहे की तुमच्या एवढ्या बिझी शेड्यूलमधून तुम्ही आम्हाला वेळ दिला, आपले काय गप्पा. त्याबद्दल तुमचे आभार मानतो. ओके ओके. आणि एक फक्त रिक्वेस्ट करतो की आमच्या या कडक मैफिलच्या मागावर तुम्ही फक्त साईन करा. हो. कडक मैफिल या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा. माझ्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.